नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या टॉप 20 न्यूजवर. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीने हालचाल सुरू केली आहे. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी अनेक गाठीभेटी फोनाफोनी सुरू होत्या. आता काँग्रेस आपला उमेदवारी अर्ज माघारी घेईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणात एक अनोखी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत लढत आहेत आणि काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला आहे. यावर फडणवीस यांनी काँग्रेसला निवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. हे राज्यातील राजकारणातील एक नवीन आणि अचंबित करणारे वळण मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक सुरू असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर स्पष्ट वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की विलिनीकरणाचा मुद्दा आता बंद झाला आहे आणि पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आज भारतातील 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पुदुचेरी, केरळ आणि आसाममध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आसाममध्ये 126 विधानसभा जागांसाठी 722 उमेदवार रिंगणात आहेत आणि येथील 31,940 मतदान केंद्रांवर 1.5 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केरळ आणि पुदुचेरीमध्येही सुरक्षा व्यवस्थेचे कडक पालन करण्यात येत आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष उलटल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थ आणि कुटुंबियांच्या एकमताने त्यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले आहे. आज त्या सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर 18 महिन्यांसाठी नवीन सरपंच निवडले जाणार आहेत. ग्रामस्थांची मुख्य अपेक्षा आहे की अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंच पद दिलं जावं. निवडणुका संपल्यानंतर राज्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्याचे आणि जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या महत्त्वाच्या ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंदे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून पदे काढून घेतली जातील असे इशाराही दिले आहेत. अशोक खरातला आज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातून पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर 3ऱ्या गंभीर गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला 3रा गुन्हा 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आहे. महिलेला प्रसूतीसाठी योग्य काळ सांगत खरातने अत्याचार केले. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवर ही अत्याचाराची घटना घडली आहे. अशोक खरातच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश होऊन खळबळ उडाली आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील जमिनीच्या व्यवहारात अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माळी कुटुंबाच्या 4 भावांवर त्यांच्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीचा पगडा निर्माण करून या कुटुंबाला सांगितले की त्यांच्याकडे असलेली 16 एकर जमीन अपशकुनी आहे. अशोक खरातने या कुटुंबाच्या सदस्यांना भीती घालून जमीन विकण्याची धमकी दिली होती. अन्यथा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू होईल असे देखील सांगितले. यावरून अशोक खरात विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकार लवकरच पुजाऱ्यांसाठी एक नवीन सर्वसमावेशक धोरण जाहीर करणार आहे. या अंतर्गत पुजाऱ्यांना निश्चित वेतन, आर्थिक स्थिरता आणि कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार आणि गिग वर्कर्सप्रमाणेच त्यांना एक स्वतंत्र आणि सुसंगत दर्जा देण्यात येणार आहे. या धोरणावर राज्यात चर्चा सुरू आहे आणि त्यावर वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटकेची धमकी देऊन 7 लाख रुपये उकळल्याप्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे यांना या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप आहे. प्राचार्याने भीतीच्या आहारी जाऊन रक्कम दिली पण नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे. सरकारने औद्योगिक एलपीजी पुरवठ्यावर मर्यादा घातल्या असून नॉन डोमेस्टिक एलपीजी पैकी 70% भाग राज्यांना वाटप केला आहे. या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट अत्यावश्यक वापरांना प्राधान्य देणे आणि उद्योगांना पीएनजी सारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड आणि बल्क कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या वाटपावर नवीन धोरण जाहीर केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांच्या पत्रानुसार अतिरिक्त 10% एलपीजी पुरवठा त्या राज्यांना दिला जाईल. इथे
PNG सारख्या पर्यायी इंधनाचा वापर अधिक सक्रियपणे होतो. मुंबईतील हवेची गुणवत्ता 2026च्या पहिल्या तिमाहीत लक्षणीय सुधारली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार प्रदूषणात 17% घट झाली असून हे 3 वर्षांतील सर्वात स्वच्छ प्रदूषण मानले जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांच्या माहितीनुसार धूळ कणांच्या पातळीमध्ये घट झाली आहे. बांधकामांवर नियंत्रण, रस्ते स्वच्छता आणि औद्योगिक उत्सर्जनावर कडक कारवाई यामुळे या सुधारणा घडल्या आहेत. नाशिकमध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांना फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिन्नर तालुक्यात उघडकीस आला आहे. संशयित आसिफ तडवी याने AIच्या मदतीने पोलीस अधिकारी असल्याचा बनावट इमेज तयार केल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तडवीने एका महिलेकडून 3 लाख रुपये उकळले आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगसाठी तिचे आक्षेपार्ह फोटो तयार करून धमकी दिली. वावी पोलिसांनी सापळा लावून तडवीला अटक केली आहे. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर बुधवारी दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात 3,000 आणि 7,000 रुपयांची घट झाली आहे. बुधवारी सोने 1,52,000 रुपये प्रतितोळा होते. आज ते 1,49,000 रुपये प्रतितोळा परतले आहे. तसेच चांदीचे दर 2,47,000 रुपये प्रति किलोवर होते. आज ते 2,40,000 रुपये प्रति किलोवर घसरले आहे. दरातील या घसरणीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मध्य पूर्वेतील संघर्षात 35 दिवसांनंतर सीझफायर जाहीर करण्यात आलं, पण लेबनॉनवर इस्रायली हल्ले कायम आहेत. इस्रायलने इराण अमेरिका सीझफायरला समर्थन दिलं असलं तरी लेबनॉनवरील हल्ल्यांना थांबवलं नाही. अमेरिका आणि इस्रायलने स्पष्ट केलं की लेबनॉन या सीझफायरचा भाग नाही. हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे संघर्ष थांबण्याची शक्यता कमी दिसत आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे अनेक देश संकटात सापडले आहेत. युद्धबंदी जाहीर केल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला असून इराणने होर्मुझ खाडी बंद केली आहे. यामुळे भारताला LPG गॅससाठी गंभीर संकटांचा सामना करावा लागला आहे. होर्मुझ खाडीमध्ये सध्या भारताची 15 जहाजे अडकली आहेत. त्यात 5 भारतीय ध्वज असलेली जहाजे आणि उर्वरित परदेशी ध्वज असलेली जहाजे आहेत, ज्यावर भारतीय खलाशी आहेत. इराणकडून होर्मुझ खाडीचा वापर परवानगीशिवाय करणे निषिद्ध ठरले आहे. भारताने या जहाजांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या मदतीने एक विशेष मास्टर प्लॅन तयार केला आहे. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडवर आपली भूमिका आणखी स्पष्ट करत आहेत आणि नाटोवर इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल टीका केली आहे. ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील भूमिकेमुळे युरोपीय देशांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकाताचा हा 4था आणि लखनौचा 3रा सामना असणार आहे. कोलकाताचे कर्णधार अजिंक्य रहाणे असून लखनौच्या नेतृत्वाची धुरा ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आहे. लखनौने पराभवाने सुरुवात केली, पण दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर KKRने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यांना अजून पहिला विजय मिळालेला नाहीये. काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात गुजरातने दिल्लीला 1 धावेने हरवले. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना डेव्हिड मिलरने एकेरी धाव घेण्यास टाळलं, ज्याचा फटका दिल्लीला बसला आणि ते हातातील सामना गमावले. गुजरातने 20 षटकांत 4 बाद 210 धावा करून दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 209 धावांवर रोखले. यामुळे गुजरातला यंदाचा पहिलाच विजय तर दिल्लीला पहिलाच पराभव सामना करावा लागला. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसात 1,600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने दंगलच्या विक्रमाला मागे टाकत सर्वात जलद 1,600 कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणून इतिहास रचला आहे. रणवीर सिंगच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.